चला, आज आहे बुधवार आहे. आज सकाळचे 7 वाजलेत. आजची तारीख आहे 25 मार्च आणि आम्ही जातो आहे दूध आणायला. त्याचबरोबर मॉर्निंग वॉक पण होतं. एक पिल्लू इथे आहे, ते बघा येत नाही ते जवळ. जाणार रस्त्यावर जाईल, नको बाबा. दूध वगैरे दिलं ना तर घेत नाही. हा कुत्रीची पिल्लू आहेत ती. आलं आता हिच्याकडे आलं. हो, आणि हे दुसरं इथे असं एक लपून बस. बऱ्याच दिवसांनी गावाकडे येते तर म्हटलं चला पायी पायीच भटकंती करूया. हे इथे झाड आहे ना काजूचं, त्याला भरपूर काजू लागलेत. हे अशी असतात काजूची बोंड. ही बोंड लाल किंवा पिवळ्या रंगाची असतात. या फळांपासून सरबत, जॅम, फेणी यासारखे पदार्थ बनवतात. आता काजूचंच सीझन आहे. आंब्याचा सीझन सुरू व्हायला आणखी 15 दिवस जातील. हा कुत्रा काय मागे लागलाय? भीती वाटते. किच आहे त्याच्याने तो येतो. अच्छा, चावणार नाही ना तो? नाही नाही. सगळी आमच्या मागे रस्त्याच्या बाजूला सगळी आमराई आहे. लागली थोडीशी झाड तशी, तशी अगदीच नाही आहे असं नाही. टाइम लागेल. आमच्या एरियातले कुत्रे येतात मग असे मागे मागे आपल्याला सोबत करतात. ते दूध आणायला आणखी थोडं पुढे जावं लागतं. तर मिस्टर गेले दूध आणायला आणि मी आले परत मग घरी. झाडावर असे चिकू थोडे थोडे आहेत, खूप नाही लागले किंवा लागून गेले पण असतील माहीत नाही, पण असे थोडे लागले. तर हां मी नाही गेली पुढे. हा थोडा धुवून झालेला वाटतोय, तो काढते मी. कधी खसतो त्याला आणि हे आता ठेवले ना घरात तर पिकून जातील. झाडावर पिकायला वेळ लागतो, पण असे काढून ठेवले ना की मग 1-3-4 दिवसात पिकतात सगळे. वॉचमॅनची चौकी आहे तिथे आणि तिथे असतात कुत्रे. ते वॉचमॅन पण त्यांना खायला घालतात कुत्र्यांना, तर ते असतात तिथे. तर असे पक्षी येत असतात इथे. नारळ तोडले होते ना काल, तर त्याची सालं तिथे आहेत. बघा प्लॉट किती स्वच्छ होता पहिलं, पण पुन्हा पसारा पडला. असा होतोच पसारा, म्हणजे गावच्या ठिकाणी झाडाची मेन पानं असतात, फळं पडतात, लाकडं असतात, या सर्वाचा पसारा होतोच. फक्त अधूनमधून ते क्लीन करावं लागतं. त्यानंतर घरातलं सर्व क्लीन केलं मी आणि नंतर ब्रेकफास्ट करायला बाहेरच जायचं होतं. तर आता ब्रेकफास्ट करण्यासाठी चाललो आहे. तिथेच जातो आहे, हॉटेल आशीर्वादमध्ये. केवढे फणस आहेत बघितलं, ते दाखवते तुम्हाला. झाडावरती बघा भरपूर लागलेत. हे असं ऊन कमी असेल तर चालायला काय वाटत नाही. हां आलं लगेच इथे. ॲक्च्युली अंतर नाही आहे जास्त. कसले आहे तो लाडू? अच्छा, तांदळाचे नाही बनवत का तुम्ही? ते पण छान लागतात असे. हां सौंदळ आहेत बांगडे ना. हे बघा त्यांची माशांची गाडी आली आहे, वेंगुर्ला बंदरावरून आली असणार. इथलं लाईफ दाखवते आहे, किती शांत लाईफ आहे ना. तळावड्या बाजारात जाऊन पण मासे आणू शकतो आपण. तर बघूया ह्यांच्याकडे काय आहे. तुमचा मग काळी पडतं मग म्हणाल तर वतूक गावचा. आता कशी आता 100. आता कसा आता उचलय ना तर माझा तर भुलत राहू त्याला. सौंदाळे कसे तर सौंदाळे हे बघा शिंपल्या पण आहेत ना. नाश्ता आला. ब्रेकफास्टला आम्ही घावणे, उसळ, चहा असं घेतलं. मिस्टरांचे एक मित्र आहेत, ते पण त्यांच्या गावी आलेत कणकवलीला. तर ते तिथून आज येणार आहेत आमच्याकडे, तर त्यांना पण इथेच बोलवले ब्रेकफास्ट करायला. मस्त घावणे असे आत्ताच काढून दिले त्यांनी, गरम गरम आहेत. छान आहे, टेस्टी आहे आणि मेन म्हणजे स्वच्छ आहे. जमीन शेणाने सारवलेली आहे आणि चुलीवर जेवण बनवतात हे. आणि ते बघा त्या बनवत आहेत चुलीवर जेवण. हो ना, भजी आम्ही खाल्ली, छान होती हा, टेस्टी एकदम. सध्या गॅसचा प्रॉब्लेम आहेच, त्यामुळे चुलीवर जेवण बनवतात, पण या ठिकाणी आधीपासूनच चुलीवर बनवतात. तेवढ्यात मिस्टरांचे मित्र पण आले. इथेच मग ब्रेकफास्ट झाला सर्वांचा आणि मग घरी आलो.
ते पण थोडा वेळ थांबून मग पुन्हा घरी जायला निघाले. आणि आता जे हाताने काढता येण्यासारखे आहेत असे नारळ काढते आमच्या झाडाचे. निकल का नारळच काढते नको काढूस. ते निघाला मुश्किल असेल ना का निघाला. ओके ठीक आहे. हां इथल्या माणसांना अशा प्रकारची पण छोटी मोठी भरपूर कामं असतात घरची. झाडांची पथारी गोळा करणं, तिला आग लावणं, ती राख शेतीत नेऊन टाकणं, गाई गुरांचं बघणं, शेतीची इतर कामं. त्यामुळे त्यांना मुंबईला करमत नाही, इथेच बरं वाटतं. नारळ काढायला नाही जमणार नुसते. सोलायचे राहिले होते ते आता ते आले. हिरवा म्हणजे कच्चा ना. कच्चा आहे हा. ते उन्हाने वरून सुकले असणार काय माहिती. आता हे नारळ सोलायचं मशीन आणलंय त्यांनी, त्यावर सोलतायत ते. अशी थोडीफार घरची कामं केली, थोडी करवून घेतली. दुपारच्या जेवणासाठी पण बाहेरच गेलो होतो, बुधवार असल्यामुळे मासे खाल्ले. चपाती का दिली त्याला सांगायला पाहिजे. हा भाकरी सांगितली होती. जेवायला आम्ही भालेकर खानावळमध्ये गेलो होतो. आधी पण मी ब्लॉग बनवला होता याचा, त्यामुळे मी आता काही डिटेल व्हिडिओ बनवला नाही. मी थाळी घेतली होती दोघांमध्ये एकच आणि शिंपल्या मागवल्या होत्या. तिथूनच थोडीफार खरेदी पण केली. काय काय वस्तू घेतल्या ते मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉग्समधून दाखवेनच. आणि आता रात्रीचं जेवण बनवते. आज दुपारी नॉनव्हेज खाल्लं होतं, आज बुधवार आहे. आता काहीतरी असं लाईटच खायचं होतं, मग म्हटलं आता पेज बनवूया आज. ही उकड्या तांदळाची पेज शिजत ठेवली आहे टोपामध्ये. आणि त्यासोबत गावठी भेंडी आणली होती मी, त्याची भाजी बनवते. अगदी सोप्या पद्धतीने बनते ही भाजी. कांदा, मिरची, कढीपत्ता तेलावर परतून घेतला, थोडं हळद मीठ घातलं, त्यानंतर बारीक कापलेली भेंडी घालून शिजवून घेतली. पाणी नाही घातलं, असेच परतून शिजवून घेतली. नंतर कोकम घालायचं, पण कोकम नव्हतं म्हणून मी लिंबू घातला. हा लिंबू पण मी झाडातच तोडून आणलंय. थोडंसं ओलं खोबरं, सर्व व्यवस्थित परतून घेतलं आणि झाली भाजी तयार. जेवण तयार आहे. दुपारी नॉनव्हेज खाल्लं होतं आणि हेवी झालं होतं, त्यामुळे मग म्हटलं आता थोडंसं लाईट बनवूया काहीतरी. मग पेज बनवली, अशी टोपातच शिजवली. पेज हे बघा मी घेऊन आली होती ना, तांदूळ आणले होते ना, असे कणीचे तांदूळ आहे. हे तांदळाची कणी आहे, याचे ना पटकन शिजते पेज. तुम्हाला पेजेसाठी हवे असेल तर असे तांदूळ घ्यायचे, पटकन शिजते अगदी, म्हणजे 10 मिनिटं पण लागत नाही. तर पेज तयार आहे आणि भाजी पण तयार आहे. तर आम्ही जेवून घेतो आता आणि इथेच व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.